MITत विद्यार्थ्यांना जीवनविद्येचे प्रेरणादायी मार्गदर्शन. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. विद्यार्थ्यांना मोलाचे धडे. लातूर येथील MIT मेडिकल कॉलेज अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च सेंटर येथे जीवनविद्या मिशनच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर झालेल्या या कार्यक्रमाला डेंटल विभागातील विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये पत्रकार तथा जीवनविद्या मिशन लातूर शाखेचे अध्यक्ष लहुकुमार शिंदे, मकरंद जोशी, सारिका जोशी, ठाणे येथील नामधारक संजना पवार आणि ओंकार पाठक यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात आनंद आध्यात्मिक आणि मानसिक आरोग्य केंद्र लातूरचे संचालक ॲडव्होकेट नंदकिशोर मारुतराव पाठक यांनी विद्यार्थ्यांना सखोल आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी शरीराचे महत्त्व, व्यसनांचे दुष्परिणाम, योग्य संगतीचे मूल्य, शिक्षणाचा खरा अर्थ, ज्ञान संपादनाचा उद्देश आणि स्वतःची उपयुक्तता वाढवण्याची गरज, प्रयत्नांचे महत्त्व, अपयशानंतरची सकारात्मक भूमिका, निसर्गाचे नियम तसेच विश्व प्रार्थनेचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राष्ट्र हा देव आहे आणि राष्ट्रावर प्रेम करणे हाच आपला राष्ट्रधर्म आहे, हा संदेश त्यांनी प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी MIDSRच्या विद्यार्थिनी डॉक्टर कुमारी इशिता परब जाधव सर, डॉक्टर सौ गौरी उगाळे मॅडम तसेच जीवनविद्या मिशनच्या कार्यकर्त्या सौ संजना परब यांनी कठोर परिश्रम घेतले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना सगळ्यांसाठी जीवनविद्या या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर अनेक विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत अशा प्रकारचे मार्गदर्शन वेळोवेळी आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाला डेंटल विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक, डॉक्टर, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता विश्व प्रार्थनेने करण्यात आली. प्रतिनिधी संजय इटकर, लातूर. अपयशाचे विष पटवून जे यशाच्या शिखराकडे झेपतात, अपयशाचे विष पटवून जे यशाच्या शिखराकडे झेपतात त्यांना महापुरुष म्हणतात. महापुरुष कोणाला म्हणतात? की ज्यांनी जीवनामध्ये अनेक वेळेला आलेल्या अपयशाला पटवत पटवून पुढे गेलेले आहेत. तर जीवनामध्ये नेहमी यश मिळेल याची गॅरंटी नाही. तेवढे महापुरुष आहेत. छत्रपती शिवाजी महाराज अनेक लढ्या लढलेले, बऱ्याच वेळेला माघार घ्यायला लागायची, कव्हर करावा लागायचा, तिथे जावं लागायचं, वापस पुन्हा जिंकून घेतलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक प्रतिकूल परिस्थिती शिक्षण पूर्ण केलेलं. तर असे एवढे महात्मा गांधी आहेत, जेवढे महापुरुष आहेत, त्या सर्वांच्या जीवनामध्ये अपयश आलेलं होतं. त्या अपयशाने काय केलं? त्याचं यशामध्ये रूपांतर केलेलं. म्हणून त्यांना काय म्हणतात? महापुरुष. आता आपलं जीवन कशामुळे चाललंय? आपण जीवन जगतो, जीवन कसं जगतो, म्हणजे जगायचं ती पद्धत काय, किंवा जीवनाचे नियम काय आहे त्याच्यावर आपण चिंतन करूया.